हाय हॅलो नमस्कार। एकाच व्हिडिओत दोन पारंपरिक आमटीचे प्रकार आज आपण पाहणार आहोत। अख्खा मसूर आणि भोपळा तुरडाळ आमटी। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। करायला सोप्या आणि झटपट होणाऱ्या अशा या दोन आमट्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अख्खा मसूर घेतलेला आहे इथे मी, तो 1 तास पाण्यात भिजत घातला होता। भिजवल्यामुळे तो लवकर शिजतो। टोमॅटो ॲड करून कुकरमधून ते शिजवून घ्या। डाळ शिजवून घेतलेली। आता आपण भांडं ठेवूयात, त्याच्यामध्ये तेल ॲड करूया, जिरे टाकून घेऊयात। जिऱ्यानंतर कांदा टाकून घेऊयात। कांदा चांगला लालसर झाला की त्यामध्ये कढीपत्ता, हळद आणि लाल तिखट टाकून घेऊयात। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यामध्ये जी आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली मसूर होती ती त्याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घेऊयात। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका आणि तुम्हाला जेवढी जितकी आमटी हवी तितकं पाणी ॲड करा। अशी ही मसुरीची आमटी चवीला खूप छान लागते आणि शरीरासाठी तितकीच पौष्टिक देखील आहे। तुम्ही नक्की ट्राय करा ही मसुरीची आमटी। तुम्ही ही गरम गरम भातासोबत खाऊ शकता। आता आपण करणार आहोत दुसरी आमटी, भोपळा आणि तूर डाळ। भोपळा, तूर डाळ, मसूर डाळ, टोमॅटो हे सगळं मी कुकरमध्ये टाकून छान शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण डाळ चांगली शिजलेली आहे। आता आपण त्याला फोडणी देऊयात। मी टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल ॲड करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यात मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्ता सगळं ॲड करून व्यवस्थित परतून घ्या। ते परतून झाल्यावर त्यामध्ये हळद टाकून घेऊयात। त्यानंतर लाल तिखट टाकूयात। त्यानंतर चिंच गुळाचं पाणी मी भिजत घातलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करूयात। चिंच गुळामुळे खूप छान चव येते आमटीला। त्यानंतर आपण जी शिजवलेली डाळ होती ती त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात। त्यानंतर थोडासा गूळ ॲड करूयात आणि मग सांबार मसाला। सांबार मसाला मी घरीच तयार केलेला आहे। रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तो ॲड केल्याने खूप छान चव येते। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करा। एक उकळी आली की कोथिंबीर ॲड करा त्याच्यामध्ये। झाली आपली भोपळा तुरडाळ झटपट आमटी तयार। ही आमटी तुम्ही भात, इडली, मेदूवडा कशासोबतही खाऊ शकता। हे दोन्ही आमटीचे प्रकार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सिम्पली मनीषा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा।